नमस्कार. माझं नाव डॉक्टर प्रमोद सुभाष. मी शिवछत्रपती महाविद्यालयात MA पार्ट 2च्या राज्यशास्त्र कला विभागात शिक्षण घेत आहे. जुन्नर तालुका शिवनेर शिक्षक प्रसारक मंडळ श्री शिवछत्रपती महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग आयोजित UGC CPU अंतर्गत नेतृत्व विकास उपक्रम आणि नेतृत्व विकास स्पर्धा माझा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, लोकशाहीचे पुरस्कर्ते, सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीचे एक प्रमुख प्रणेते आणि मानवी स्वातंत्र्याचे महान कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे राजकीय विचार महत्त्वपूर्ण स्वरूपाचे आहेत. समाज, राजकारण, धर्म, अर्थकारण, शिक्षण, राज्यघटना अशा विविध विषयांवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेले विचार हे मूलगामी विचार, विश्लेषण व कार्य हे भारतीय जनतेला प्रेरक, पूरक आणि मार्गदर्शक ठरलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1811 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावात झाला. डॉक्टर आंबेडकरांनी उच्च शिक्षण घेऊन भारतातील सामाजिक वास्तव्याबाबत परखड स्वरूपाचे विचार मांडलेले आहेत. त्यांनी भारतातील हिंदू धर्मात अस्तित्वात असलेल्या जातीव्यवस्थेवर परखड स्वरूपाचे विचार मांडले. त्यांनी जातीभेद व अस्पृश्यता निर्मूलन याद्वारे सामाजिक लोकशाहीची स्थापना करण्यासंबंधीचे विचार मांडले आहेत. आर्थिक विचार स्पष्ट करताना डॉक्टर आंबेडकरांनी राज्य समाजवादाचा पुरस्कार केलेला आहे. समाजवादासंबंधी त्यांचे विचार मार्क्सवादी परंपरेपेक्षा भिन्न स्वरूपाचे होते. त्यामुळेच मार्क्सवाद हा त्यांच्या टीकेचा विषय ठरला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भारतीय राजकीय विचारातील महत्त्वपूर्ण योगदान म्हणजे संविधानाची मांडणी होय. जाती व्यवस्थेसंबंधी विचार स्पष्ट करून त्यांनी जाती व्यवस्थेवर टीका केली व विरोधाभास दाखवून देऊन संपूर्ण हिंदुस्थान जाती व्यवस्थेचे माहेरघर आहे असल्याचे त्यांनी सांगितले. जाती व्यवस्थेचे दुष्परिणाम स्पष्ट करून त्यांनी माणसातील विषमता स्पष्ट करून दाखविली. जाती व्यवस्था हा कलंक आहे, त्यासाठी त्यांनी हिंदू धर्मात परिवर्तन घडवून आणले पाहिजे असे डॉक्टर आंबेडकरांचे मत होते. आंबेडकरांनी धार्मिक परिवर्तनाची दिशा सांगून परिवर्तनाचे मार्ग देखील सांगितलेले आहेत. तसेच त्यांचे लोकशाही विषयक विचारसुद्धा खूप चांगले आहेत. लोकशाही विषयक विचार स्पष्ट करताना त्यांनी संसदीय लोकशाही शासन पद्धतीचा पुरस्कार केला. सामाजिक लोकशाहीच्या आवश्यकतेची कशा प्रकारे गरज आहे हे त्यांनी स्पष्ट सांगितले. आर्थिक लोकशाही व एक व्यक्ती एक मत या संबंधी त्यांनी आपले विचार मांडलेले आहेत. समाजवाद विषयक विचार स्पष्ट करताना त्यांनी राज्य समाजवाद विषयक विचार स्पष्ट केला. लोकशाही व समाजवाद कसा परस्पर पूरक आहे हे त्यांनी सांगितले. डॉक्टर आंबेडकरांनी राज्य समाजवादाचा पुरस्कार केलेला होता. त्यांनी व्यक्ती स्वातंत्र्य व समाजवाद कसा परस्पर पूरक आहे याविषयी विचार अत्यंत चांगल्या पद्धतीने मांडलेले आहेत. राज्य समाजवादाविषयी त्यांनी परखड स्वरूपाचे विचार मांडले. राज्याची मालकी, शासनप्रणीत महामंडळाचे स्थान, विमा योजना, शेती, समानता, जमीन महसूल, कर्जरोखे, सामूहिक शेती, आर्थिक विचार, घटनात्मक आधार, शेती याविषयी त्यांनी विचार स्पष्ट केले. तसेच समता, मूलभूत हक्क व व्यक्ती स्वातंत्र्य याविषयी विचार स्पष्ट केले आहे. त्यांनी लोकसंख्या नियंत्रण व संतती विधेयक देखील त्यांनी तयार केले. रुपयाच्या उत्क्रांतीची ऐतिहासिक मीमांसा स्पष्ट करून त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेबाबत आपले विचार स्पष्ट केले. तसेच त्यांनी जलधोरणाबाबत भारतीय कायदेमंडळात अतिशय महत्त्वपूर्ण कामगिरी बजावलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणाशक्ती म्हणजे डॉक्टर गौतम बुद्ध, तसेच कबीर, तसेच महात्मा फुले हे होते. त्यांचे विचार डोळ्यासमोर ठेवून त्यांनी संपूर्ण आपले आयुष्य घालविले. डॉक्टर आंबेडकरांनी लिहिलेली